समजावून सांगणार आहेत आणि वाहतूक पोलिसांचं वर्णन करणार आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण ह्यांना हंगामी स्वागत करतो. अगदी रोजच्या दिसण्यात मी पहा आपणही दिसत असाल कुठे ऑफिसला जायला उशीर झाला असेल कधी कुठली मीटिंग मिस झाली असेल कॉलेजचा प्रोजेक्ट वेळेवर सबमिट झाला नसेल प्रियकर वैतागला असेल घरी बायको नाराज झाली असेल वैताग झाला असेल खूप चिडचिड झाली असेल आणि मग हा राग सर्वांवर निघत असेल अगदी भर उन्हात धुळीत वाहनांच्या धुरात मागे न हटता जबाबदारीनं आपलं कर्तव्य बजावणाऱ्या आपल्या ट्रॅफिक पोलीस बांधवांवर सुद्धा त्यात काय एवढं त्यांचं कर्तव्यच आहे असं अगदी ताडकन उत्तर दिलं जातं. मग एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपलं सर्व कर्तव्य पाळतो का वाहतुकीचे नियम? ये भाई दर देख के चलो आगे ही नहीं पीछे भी दाएं ही नहीं बाएं भी ऊपर ही नहीं नीचे भी ये भाग दर देख के चलो आगे ही नहीं पीछे भी दाएं ही नहीं बाएं भी ऊपर ही नहीं नीचे भी ये भाग गणिताचे सर्व नियम पाळलेत ना तर लगेच सुटतात गणित. कळलं? चला तर मग. छान की नाही? गाण्याचेही सूर तालाचे काही नियम असतात बाळांनो, ते नीट पाळलेत ना की तुम्ही छान गाऊ शकाल. कळलं? चला तर. तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला जायचंय काकांकडे आणि हे काय किती वळलंय. जरा म्हणून शिस्त पाळत नाही या तुम्ही. मी काय सांगितलंय शिस्त पाळायची. जा आता तयार व्हा लवकर.
की सगळ्यांचे नियम पाळले तर आयुष्याचा प्रवास देखील सुरू आणि स्वतः मात्र बाईक चालवताना फोनवर बोलत असतात. काय करायचं आम्ही? आमचे पालक म्हणतात की आयुष्याच्या प्रवासात शिस्त महत्वाची आणि स्वतः वाहतुकीचा एक नियम पाळली तर शपथ. काय करायचं आम्ही? पाहिली आपली पुढची पिढी, आपलं भविष्य आपल्याकडे पाहूनच शिकतात नाही मुलं. मग उद्या त्यांच्या प्रवासात काही अपघात घडले तर जबाबदार कोण? जबाबदार नागरिक म्हणून आपली ही कर्तव्य खरंच पाळतो आपण.